नमस्कार मित्रांनो, मी नितेश सोनवणे बोलतो मराठी अपडेट या चॅनलवरून। मित्रांनो, तुम्ही जर ग्रामपंचायतमध्ये राहत असाल तर घरपट्टीवरती आणि पाणीपट्टीवरती तुम्हाला 50% सवलत मिळणार आहे। या संदर्भात जो जी आर आहे तो 13 नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानाअंतर्गत तुम्हाला ही सवलत मिळणार आहे। नक्की कोणाकोणाला याचा फायदा मिळणार आहे, जी आर नक्की काय सांगतोय, काय महत्त्वपूर्ण माहिती आहे, तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान चालू आहे आणि या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता कर असेल व अन्य काही कर असेल, थकबाकी वसुलीत सवलत देण्याबाबत इथे 13 नोव्हेंबर रोजी हा जो जी आर आहे तो काढण्यात आलेला आहे। आता हा जो शासन निर्णय आहे, काय महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे तर ते इथे समजून घ्यायची आहे। तर राज्यातील सर्व ग्रामपंचायती ज्या आहेत त्या निवासी मालमत्ता धारकांनी जो मालमत्ता कर असेल, पाणीपट्टी असेल आणि दिवाबत्ती इत्यादी जो काही कर आहे 2025-26 चालू वर्षाचा असेल, 1 एप्रिल 2025 पूर्वीचा असेल, जी काही थकबाकी आहे ती 50% रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंमलबजावणीच्या कालावधीमध्ये जर तुम्ही एक रकमी ग्रामपंचायतकडे जर जमा केली तर मूळ थकबाकीच्या रकमेस 50% सवलत राहील। येथे पहा, म्हणजेच त्यांनी सांगितले 2025-26 चा जी काही कर आहे, तुमची जी काही घरपट्टी पाणीपट्टी आहे, 1 एप्रिल 2025 ची अगोदरची जी काही थकबाकी असेल, अशी दोन्ही मिळून जी काही रक्कम होईल ती फक्त तुम्हाला 50% त्यातली भरायची आहे। त्यानंतर इथे पहा खाली दुसरा पॉइंट, ज्यामध्ये सदर सवलत केवळ निवासी मालमत्ता धारकासाठी आहे, जे ग्रामपंचायतीमध्ये राहतात अशा ग्रामपंचायती आहे। जेवढा इथे जिथे आपण निवासी राहतो, जे दुकानदार वगैरे आहेत त्यांच्यासाठी नाही, फक्त जे ग्रामपंचायतीमध्ये राहतात त्यांच्यासाठी आहे। निवासी मालमत्ता रेसिडेन्शियल प्रॉपर्टी जी असेल ती औद्योगिक, वाणिज्य व इतर मालमत्ता यांच्यासाठी नाही। त्यानंतर सदर सवलत अभियान कालावधीमध्ये लागू राहील, म्हणजेच याचा जो कालावधी आहे तो 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला ही भरायची आहे। डिसेंबर पर्यंत लवकरात लवकर ही तुम्हाला भरून घ्यायची आहे, तेव्हा तुम्हाला 50% माफी यांच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील निवासी मालमत्ता धारकांना निवासी मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती इत्यादी करांच्या थकबाकी वरील प्रमाणे सवलत द्यायचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि ही सवलत द्यायची का नाही हे सगळं ग्रामपंचायतीवरती अवलंबून आहे। ग्रामसभेमध्ये जो ठराव जो आहे तो मंजूर करणं अनिवार्य आहे। ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात झालेल्या कोणत्याही घटीची शासनाकडून भरपाई करण्यात येणार नाही, असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। सदर शासन निर्णय तात्काळ अंमलात येईल। तसंच शासन निर्णय हा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, याची PDF तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये हा दाखवू शकता। तुम्हाला सुद्धा 50% जी काही सवलत आहे ती मिळू शकते। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता। सर्व ग्रामपंचायतीमध्ये सर्व लोकांना, सगळ्यात तुमच्या मित्रांना सगळ्यांना शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।